शिवसेनेच्या नेत्यांची नेमणूकही निवडणुकीच्या मार्फत होत होती। अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा निवडणुकीच्या मार्फत नेमले जात होते आणि या सर्वांच्या माध्यमातून पक्षप्रमुख नेमले जायचे। त्याविषयीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा पक्ष संविधानामध्ये लिहिलेले आहे। त्यामुळे सिब्बल आता म्हणतात की 2018 साली जे संविधान आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवलेलं होतं, ज्या संविधानानुसार उद्धव ठाकरेंची नेमणूक केलेली होती, निवडणूक केलेली होती, असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे किंवा सिब्बलांचं म्हणणं आहे, तर त्याच संविधानानुसार या सध्या तुम्ही विचार केलात तर शिवसेना पक्ष संघटना ही उद्धव ठाकरेंकडे आहे आणि सिब्बल म्हणतायत की इलेक्शन कमिशनच्या संपूर्ण अधिकारामध्ये किंवा इलेक्शन कमिशनचं जे कार्य अधिकार क्षेत्र आहे, ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये इलेक्शन कमिशननी काम करायचं आहे, त्या दृष्टीने विचार करता शिवसेनेत कोणताही वाद नव्हता। म्हणजे पहिल्यांदा सिब्बलांनी किंवा उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली आहे की विधिमंडळ पक्षामध्ये वाद होता। म्हणजे विधिमंडळ पक्षात 2 गट तयार झालेले होते। विधिमंडळ पक्षामध्ये एक आमदारांचा गट, ज्यांना प्रत्यक्ष त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या पक्ष संघटनेमध्ये जे काही सुरू होतं त्या सर्वच बाबी मान्य होत्या, अशातला भाग नाहीये। परंतु त्यानंतर आता सिब्बल म्हणतायत की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन देखील लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षात जरी गट पडलेले असले तरी त्याविषयीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित होता। विधानसभा अध्यक्षांनी तो निर्णय केला असता कोणते आमदार पात्र आहेत, कोणते आमदार अपात्र आहेत याविषयीचा। परंतु मूळ राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे किंवा मूळ राजकीय पक्ष संघटनेत वाद आहे असा निष्कर्ष निघाल्यानंतरच निवडणूक आयोगाचं कार्य अधिकार क्षेत्र, निवडणूक आयोगाच्या पॉवर्स वापरता येतात आणि सध्या सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाने आपले अधिकार वापरण्याची गरजच नव्हती, कारण विधिमंडळ पक्षात फूट पडली होती, राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली नव्हती। तसंच सर्व प्रकारची कागदपत्र 2018 साली ज्या ज्या स्वरूपाचे प्रक्रिया झाल्या, मग 2018 साली उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली, त्यावेळी ज्या ज्या सर्वांची शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली, शिवसेना उपनेतेपदी ज्या ज्या अनेक पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, निवड करण्यात आली, तर त्या सर्व माहिती ती सर्व कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवली होती आणि निवडणूक आयोगाचं त्यावरती स्टॅम्प आहे। तर त्यावर न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की ही कागदपत्र तुम्ही नंतर पाठवलीत, त्यांना आधी पाठवलेली नव्हती। तर सध्या सिब्बल म्हणतात की त्याविषयी मग निवडणूक आयोगाने ॲक्शन घेतली पाहिजे। आता त्याशिवाय परत कपिल सिब्बल म्हणतात की प्रतिनिधी सभा जी शिवसेनेची असेल त्यामध्ये शिवसेनेचे सर्व उपनेते, शिवसेनेचे विभाग प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, शिवसेनेचे उपनेते हे सगळेच जण या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेमध्ये असणार आणि त्याशिवाय त्यांनी हे देखील आता मान्य केलेलं आहे की या सर्वांची नियुक्ती होते। काही निवडणुकीच्या मार्फत निवडून गेलेले लोक सुद्धा या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेमध्ये शिवसेनेच्या असणार। त्यामुळे सध्या आता कपिल सिब्बल हे एक प्रकारे मान्य करतायत की काही पदाधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या होत होत्या आणि काही प्रमाणामध्ये काही पदांना किंवा काही पदांवरील व्यक्ती यांच्या निवडणुका व्हायच्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर त्याविषयीची माहिती ही आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती। त्यामुळे आता पुन्हा या संदर्भामध्ये कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेचं पक्ष स्ट्रक्चर, पार्टी स्ट्रक्चर हे पूर्णपणे लोकशाहीला धरून होतं। कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या पक्ष संविधानानुसार पक्ष संघटना ही उद्धव ठाकरेंकडे होती आणि सिब्बल हे मान्य करतायत की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली होती। विधिमंडळ पक्षामध्ये 2 गट तयार झालेले होते, परंतु विधिमंडळ पक्षामधले जे गट आहेत, विधिमंडळ पक्षामधली जी फूट आहे त्या फुटीबाबत निर्णय करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो। निवडणूक आयोगाने त्याविषयीचा निर्णय करण्याची, त्याबाबत काही निवाडा करण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बलांकडून चालू। त्यामुळे सिब्बलांनी आता पक्ष संघटनेवर, पक्षाच्या संघटनेतील संविधानातील तरतुदींवर सध्या युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि न्यायमूर्ती त्यांना विविध प्रश्न विचारतायत की जर अशा स्वरूपाची नेमणूक होत होती, काही बदल होत होते, तर त्या बदलांविषयीची माहिती ही तुम्ही निवडणूक आयोगाला कळवलेली होती का? त्याशिवाय सिब्बलांना प्रश्न विचारलेला आहे सध्या की जर याबाबतचे कोणतेही निर्णय करण्याचे अधिकार ज्या सर्वोच्च बॉडीला होते, म्हणजे राष्ट्रीय प्रतिनिधी सभेला होते,
तर त्या राष्ट्रीय प्रतिनिधी सभेची निवड ही कशा प्रकारे होत होती, तर त्यामध्ये आता सिब्बल म्हणतात की बहुतांश नेत्यांची निवडणूक केली जात होती. म्हणजे आता इथे पुन्हा एकदा शिवसेना पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या बाबतीमध्ये सध्या ही पूर्णपणे स्पष्ट करावं लागेल सिब्बलांना की पक्ष हा लोकशाही तत्वाला धरून चालत होता. पक्षामध्ये संविधानानुसार पक्ष संघटना उद्धव ठाकरेंकडे होती असं सध्या सांगण्याचा प्रयत्न सिब्बल करतायत. परंतु त्या सगळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर म्हणजे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जर त्यांनी उद्धव ठाकरेंना काढून टाकलं, म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणतंय की शिस्तभंगाची कारवाई केली जात असती तर आम्हालाच काढून टाकलं गेलं पक्षातून. त्यामुळे सिब्बल असं म्हणतात की 2018च्या पक्ष संघटनेनुसार पक्ष संविधानानुसार पक्ष प्रमुखाची इलेक्शनच्या मार्फत निवड होते आणि राष्ट्रीय कार्यकारिणी जी हायेस्ट नॅशनल एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे सर्वोच्च राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, या कार्यकारिणीमध्ये उपनेते आहेत. त्याशिवाय त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या शिवसेनेच्या या सर्व नेत्यांच्या मार्फत उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्या सर्वांच्या मार्फत ही निवडणूक होते. शिवसेना सचिव यामध्ये आहेत आणि या सर्वांच्या मार्फत शिवसेना पक्षप्रमुखाची नेमणूक होते. त्याच्यामुळे त्यावर आता सरन्यायाधीशांनी खूप महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणतात की शिवसेना लीडर किंवा शिवसेना नेता, शिवसेना प्रमुख या संदर्भातली जी टर्म आहे ही संज्ञा आहे, ही संज्ञा खूप संदिग्ध आहे. यामध्ये स्पष्टपणे दिलेलं नाहीये, कळत नाही की लेजिस्लेटिव्ह पार्टीचे नेते की ते पक्ष संघटनेचे म्हणजे जे ओरिजिनल पार्टी आहे त्या मूळ राजकीय पक्ष संघटनेचा नेता शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे की लेजिस्लेटिव्ह पार्टी जो आमदारांचा गट असतो, आमदारांचा समूह असतो त्यांचा नेता. तर या संदर्भातली कोणतीही टर्म ही स्पष्ट नाहीये शिवसेना कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं सध्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संपूर्ण निवडणूक आयोग या सगळ्या प्रकरणावर निर्णय करू शकला त्यामागे एकमेव कारण होतं ते म्हणजे शिवसेनेचं पक्ष संविधान हे व्यवस्थित नव्हतं. शिवसेनेच्या पक्ष संविधानाविषयीची पुरेशी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेली नव्हती. निवडणूक आयोगाने ज्या सूचना केलेल्या होत्या पक्ष संघटनेच्या बाबतीत, पक्षाच्या संविधानाच्या बाबतीत, त्या सूचनांचं पालन हे शिवसेनेने केलेलं नव्हतं आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा थेट निर्णय करू शकला की विधिमंडळ पक्षामध्ये कुणाची मेजॉरिटी आहे आणि त्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय केलेला होता. तर सध्या आता निवडणूक आयोगाच्या समोर सिब्बल यांचा हाच युक्तिवाद झाला होता की पक्ष सध्या आमच्याकडे आहे. पहिल्यांदाही त्यांनी हा प्रयत्न केलेला होता की निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेण्याची गरजच नाहीये कारण पक्षाच्या चिन्ह आणि नावासंदर्भात वाद असूच शकत नाही. हा युक्तिवाद यापूर्वी सुद्धा सिब्बलांनी दिल्ली उच्च न्यायालयात केलेला आहे दोनदा आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला आहे. परंतु तरी देखील निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर, कार्यवाहीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती